हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. तर इथं तुम्ही बघत असाल हा डायरेक्ट संध्याकाळचा शूट आहे. दादा आले होते घरात, म्हणजे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर, हे म्हणजे माझे मिस्टर, मैत्रिणीचे मिस्टर, मैत्रिणीचा मुलगा आणि शेजारची लहान 2 मुलं होती. तर त्यांच्यासाठी कलिंगड कापून इथं दिलं होतं त्यांना, आणि बाकी मग डिशमध्ये थोडंसं दादांना वगैरे आणि त्या दादांना असं दोघांना देत होते. तर चाललेली तर मस्करी मुलांची, खात मस्करी चाललेली. कोणाला खायचं होतं, कोणाला खायचं नव्हतं. त्याच्यानंतर बाकीचं जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि तिथं ते थोडंसं कलिंगडचा जो आपला रस असतो तो थोडा सांडला होता, म्हणजे पाणी असतं ते. आणि त्याच्यानंतर मग पटकीने म्हटलं की बाकीचे जे भांडी वगैरे जे आहेत तोपर्यंत ते आवरून वगैरे घ्यावी, आणि ते आवरून झालं की थोडं काम वगैरे करावं. पण दादांचा आवाज झाला की इकडे ते मुलांना पहिल्यांदा चालून घे व्यवस्थित, ते सांडतात वगैरे, तर चहा वगैरे काय ते थोडासा ठेव. मग त्यांना म्हटलं चहा नको, कलिंगड वगैरे कापून देते. मग त्यांना ते कलिंगड वगैरे कापून दिलं. आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती मला, कारण स्वयंपाक करायचा होता. आणि ऑलरेडी ह्यांनी येतानाच अन्वीला सँडविच खायचं होतं म्हणून सँडविच घेऊन आले होते. तर ह्यांना म्हटलं आता जेवण करणार की सँडविच खायचं, 3 सँडविच आणले होते तुम्ही. आणि त्याच्या अगोदरच एक 7-7:30ला पोहे वगैरे पण खाल्ले होते, त्यामुळं काही खायची अशी इच्छा नव्हतीच, स्वयंपाक पण करायची इच्छाच नव्हती. पण तरी पण ते कसे कामावरून येतात आणि जेवण प्रॉपर असेल की पोट भरून जेवण वगैरे झालं की झोप पण कशी शांत लागते. नंतर आपली जेवण वगैरे व्यवस्थित नसेल तर मग आपल्याला झोप पण व्यवस्थित लागत नाही. हलकंच खावं पण थोडं खावं. मग संध्याकाळी हरभरा वाटाणा मटकी मिक्स भाजी केली होती, उसळ केली होती आणि भाकरी केल्या होत्या. त्याच्यानंतर बाकी आवरून वगैरे घेतलं, आणि आवरून वगैरे घेतल्यानंतर मग भांडी वगैरे सगळं, किचन वगैरे सगळं क्लीन केल्यानंतर झोपी गेलो. तो व्हिडिओ काही मी शूट केला नाही, स्किप केला ह्याच्यामध्ये, कारण सारखंच भांडी किचन वगैरे हे दाखवू वाटत नाही. त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा आहे. तो पण म्हणजे डायरेक्ट घरात वायफायचं कनेक्शन घेत होतं त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे डायरेक्ट. सकाळी बऱ्यापैकी कामं झालेली होती, 90% काम झालेलं होतं. फक्त फरशी आय थिंक फरशी झाली होती, आणि एक 10-15 मिनिटाचं काम म्हणजे फक्त टॉयलेट आणि बाथरूम माझं क्लीन करायचं राहिलं होतं. तर ते नंतर मग ते दादांचं जेव्हा हे वायफाय बसवायचं काम चालू होतं, नेमके ते आले होते, त्यामुळे ते राहून दिलं. म्हटले दुपारी किंवा ते गेल्यानंतर करता येईल. तर ते आले होते, त्याच्यानंतर ते वायफायचं कनेक्शन वगैरे त्यांचं बसवायचं काम चालू होतं. एक दादा बाहेर थांबले होते, कनेक्शनचंच काहीतरी काम चालू होतं त्यांचं, आणि एक दादा घरात होते. माझी मैत्रीण फ्रेंड योगिनी पण आली होती, पण तिचा अवतार काही व्यवस्थित नव्हता. मला काही व्हिडिओमध्ये घेऊ नको म्हटली ती, म्हणून तिला त्या व्हिडिओमध्ये घेतलं नाही. ती डायरेक्ट जातानाच तिच्या मुलाला शूज घालतानाच ती व्हिडिओमध्ये दिसली डायरेक्ट. आणि इथं पण आवाज स्किपच केला की म्यूट केला इथं आवाज, आणि मस्करी चालली होती, काहीतरी बोलत होती ती, म्हणून मला लय हसायला आलं. मग तिथं गेला, नंतर त्यांनी बाय केल्यानंतर मग मी आले घरात, आणि घरात हा पडलेला पसारा म्हणजे वायफायचं हे कनेक्शन घेताना त्यांनी वायर वगैरे असं जे काही पाडलं होतं ना तेच पडलं होतं, बाकी काही नाही. बाकी देवपूजा वगैरे झाली होती, आणि आज मंदिरात खूप सोनं वाटतंय. म्हणजे आज मंदिरामध्ये फुलं नव्हती, आणि देवघरात जेव्हा फुलं वगैरे आपण जेव्हा ठेवतो ना, खरंच खूप छान वाटतं. देवघर फुलं सजवलेलं असतं ना, खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि मग त्याच्यानंतर हा पसारा वायर वगैरे पडलेली, थोडंसं जे खाली बारीक ते ठोकाठोकी वगैरे काय झालं असेल त्यांचं ते थोडं काम वगैरे ते झालं. त्याच्यानंतर दुपारी मग डायरेक्ट कामं वगैरे झाली, मग डायरेक्ट संध्याकाळीच नॉनव्हेजचा बेत झाला. अचानक सगळं ते आणल्यानंतर मग डायरेक्ट जेवण वगैरे करायला घेतलं. मस्त मटण, चपाती, कांदा, लिंबू, पाणी वगैरे घेतलं, जेवायला वगैरे घेतलं. दादांनी मदत केली होती हे करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही हे बघत असाल पाठीमागं हा हे प्लॅन्ट आणलेला आहे. खूप छान वाटत होतं ते प्लॅन्ट, आणि त्याच्यावरती एक कुंडी म्हणजे एक पॉट पण घेतलेला होता, खूप छान होता. आणि चिनी मातीचे पॉट वगैरे असं काही घ्यायचं म्हणलं ना, खरंच खूप महाग आहेत. जेवढं आपण वेगळी डिझाईन किंवा जेवढं असं क्वालिटी वगैरे वेगळी बघू तेवढं ते महाग आहे. आणि त्याच्यानंतर मग ते कामं झाल्यानंतर पण मग थोडा वेळ बसलो, आवरून वगैरे घेतलं. माझं किचन वगैरे भांडी वगैरे घासायचं काम वगैरे चालू होतं, आणि शेजारचा एक लहान मुलगा आहे तो येऊन बसला होता.
मग तो काय करतोय तर माऊ मी तुझा व्हिडिओ शूट करू का, तर म्हटलं तू कर मग व्हिडिओ शूट. मग तो व्हिडिओ शूट करायला लागला आणि मी तोपर्यंत भांडी वगैरे किचन वगैरे आवरून घेत होते. आता आम्हाला खाली झोपायची सवय असल्यामुळं आम्हाला खाली चटई गोधडी त्याच्यावर आणि पांघरायचं वगैरे आम्ही घेतो, आम्ही असं खालीच झोपतो आणि आम्हाला वर झोपच येत नाही. किंवा तो बेड आमचा बेड पण ओपन करता येतो, पण आम्हाला काही ती सवय नसल्यामुळे, खाली झोपायची सवय असल्यामुळे आम्ही काही ते बेडवर कोण झोपतच नाही. आणि असं कधी जरी बसायचं जरी म्हणलं ना तरी ते आम्हाला नकोच वाटतं. एखाद्या वेळेस तिचे पप्पा वगैरे कामावरून आले तर ते बसतात तिथं, झोपतात वगैरे. कधी असं झोप बी पाली असेल तर ते झोपतात, पण शक्यतो मी पण नाही जास्त. शक्यतो मला झोप हा प्रकार म्हणजे खूप कमीच आहे. त्याच्यामुळे सगळे म्हणतात की तुझी तब्येत कमी आहे, तब्येत कमी आहे, शरीराला झोप पण पाहिजे. तर माझी झोप खरंच खूप कमी आहे आणि जेवण वगैरे पण व्यवस्थित असताना पण झोप कमी आहे. त्याच्यानंतर मग अन्वीचे पाय वगैरे, अन्वी म्हणते पप्पा म्हणतात पाय दाब की माझे जरा पाय दुखत आहेत. पण अन्वी म्हणत होती पप्पा माझे पाय खूप दुखत आहेत, तुम्ही आज माझे दाबा ना, माझे दाबले ना मग मी तुमचे दाबते असे म्हणाले. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ डायरेक्ट तो व्हिडिओ नंतर स्किप केला. भांड्याचा वगैरे तो व्हिडिओ तो शूट करत होता, त्याच्यामुळे भांड्याचा व्हिडिओ करायला मला काही जमलंच नाही. किचन वगैरे क्लीन करताना तो जाऊ द्या म्हटलं. त्याच्यानंतर आमची अशी मस्करी वगैरे चालली होती. माझं पैंजणचं आहे हो, पैंजण कालच पडते पैंजण हो. हे बघा 4 वर्ष झाले की प्लेयर. पैंजण खराब झाले. घंटन घ्यायचा आहे. हां मला तुमच्याकडनं हवं आहे. माझ्या मी तर काही घेऊ शकते तुमच्याकडे. हां 10 दिवस झाला करते, 10 दिवस झाला करते. करते का नाही खरं सांगा. हां तुम्ही करताय की, मी कुठं नाही म्हणते. बाय बाय, लवकर या. कॅमेरा लय खराब झालाय. कॅमेरा किती खराब झालाय, दिसताय का व्यवस्थित, ब्लर दिसतंय का नाही. हां ब्लर हिरो. बाय बाय. जी गोष्ट ज्या त्यावेळी केली तर काही प्रॉब्लेम येत नाही. हो ना.